यस. आज आपण बघणार आहे 12th आणि 11th सायन्ससाठी मॅट्रिक्स हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि या इम्पॉर्टंट टॉपिक्स हा सीईटीला पण आहे. आपल्याला सीईटी जेई कंप्लीट करण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित बघितला, आज आपण बघणार आहे मॅट्रिक्स, मॅथ्स 12वी सायन्स मधला मॅथ्स 1 मधला मॅट्रिक्स. फर्स्ट डेफिनेशन ऑफ द मॅट्रिक्स. आणि ह्या मॅट्रिक्स मध्ये आज काय काय बघणार आहे ते एकदा समजून घ्या. पहिलं, मॅट्रिक्स म्हणजे काय. नेक्स्ट, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स म्हणजे रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, देन डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स and non-singular matrix, right? So starting from what is meant by matrix. आता मॅट्रिक्स म्हणजे काय नीट बघा. अरेंजमेंट ऑफ रिअल और कॉम्प्लेक्स नंबर. रिअल नंबर किंवा कॉम्प्लेक्स नंबर आपण काय करतोय, अरेंज करतोय. कसे अरेंज करतोय बघा. बघा 2 3 4 1 5 6 3 1 7. बरोबर. हे कुठं लिहिले एलिमेंट, हे काय काय लिहायचे आहे, रिअल किंवा इमॅजिनरी नंबर. ते दे आर इन्क्लोज्ड इन द स्क्वेअर ब्रॅकेट अँड दे आर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर्स. म्हणजे कुठलेही रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इन्क्लोज करा. आणि ते कशा स्वरूपात लिहा, रोज आणि कॉलमच्या स्वरूपात. आणि ते कशाने डिनोट करा, कॅपिटल लेटरनं. आता बघा इथं रोज काय, हे R1 म्हणजे फर्स्ट रो, R2 सेकंड रो, R3 थर्ड रो. याला म्हणायचं फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. उभा आहे त्यांना कॉलम. दिस इज द फर्स्ट कॉलम, दिस इज द सेकंड कॉलम, दिस इज द थर्ड कॉलम. लक्षात आलं. आडवे आहेत त्यांना रो म्हणा, उभे आहेत त्यांना कॉलम म्हणा. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. मॅट्रिक्स डिनोट करताना स्मॉल लेटर वापरायचे ना, कॅपिटल लेटर्स वापरायचे, राईट. आणि ऑर्डर बघा, इथं किती रोज आहेत, 1 2 3. म्हणजे फर्स्ट नंबर इंडिकेट रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. म्हणजे दे आर डिनोटेड बाय 3. म्हणजे याची ऑर्डर काय झाली, 3x3. 3x3 म्हणजे फर्स्ट नंबर इंडिकेट रो, सेकंड नंबर इंडिकेट कॉलम. 3 बघा, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. 3 रोज आहेत म्हणून इथं लिहिलं. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, म्हणून हा सेकंड नंबर इंडिकेट कॉलम. अनदर मॅट्रिक्स घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल बघा, मी हा एक बी मॅट्रिक्स घेतला. बघा इथं काय, 2 5 1 6 1 4. बरोबर. रोज किती आहेत, 1 2 3. 3 रोज आहेत, राईट. कॉलम फर्स्ट, सेकंड, राईट. सो ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3/2. आणि ह्याच्यात 6 एलिमेंट्स आहेत. बघा, ऑर्डर 3/2 असेल तर 6 एलिमेंट्स असतात. ऑर्डर 3/3 असेल तर 9 एलिमेंट्स असतात. सी अनदर मॅट्रिक्स. बरोबर. बघा आता, A B C D E F. आता इथं बघा, रोज किती आहेत, 1 आणि 2 रोज. आणि कॉलम 1 2 3. ह्याची ऑर्डर काय, 2/3. बघा काय काय सांगितलं, रिअल और इमॅजिनरी नंबर्स आर इन्क्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट्स. बरोबर. रोज आणि कॉलमच्या स्वरूपात एलिमेंट्स अरेंज करा. आणि फर्स्ट नंबर, त्याची ऑर्डर सांगताना फर्स्ट नंबर इंडिकेट रोज, सेकंड नंबर इंडिकेट कॉलम. मॅट्रिक्स हा कॅपिटल लेटरनच दाखवायचा, स्मॉल लेटरनं रिप्रेझेंट करायचा नाही. उभे असतात ते कॉलम असतात, आडवे असतात ते रोज असतात. रोज म्हणजे कुठले, हे R1 R2 R3, C1 C2 C3, राईट. सो ऑर्डर इज 3/3. ह्या मॅट्रिक्स बघा, ऑर्डर इज 3/2. 3 रो 2 कॉलम आहेत. ह्याच्यामध्ये 2 रो 3 कॉलम आहेत. म्हणजे मॅट्रिक्सची ऑर्डर काय झाली, 2/3. तर 6 एलिमेंट्स आहेत. इथं 6 एलिमेंट्स आहेत. आणि 3/3 म्हणजे 9 एलिमेंट्स आहेत. मॅट्रिक्स लक्षात आलं. काय काय लक्षात ठेवायचं, मॅट्रिक्स हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच लिहायचा. दुसरं,
मॅट्रिक्स डिनोट करताना कॅपिटल लेटर्स वापरायचे. थर्ड बघा त्याची ऑर्डर, फर्स्ट नंबर इंडिकेट रो, सेकंड नंबर इंडिकेट कॉलम, एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. बरोबर. आता बघणार आहे आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. काय टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघा, 1 बाय 1. फर्स्ट रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय बघा, नावातच आहे बघा, रो मॅट्रिक्स. मॅट्रिक्स बघा 5 4 6, फक्त एकच रोज आहे. कॉलम किती आहेत? 3. कॉलम 1 2 3 4 किती चालते. मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली 1 रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. व्हॉट इज कॉलम मॅट्रिक्स? कॉलम मॅट्रिक्स बघा, कॉलम म्हणजे एकच कॉलम पाहिजे, म्हणजे -3 5 1. मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली 1 कॉलम इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली 1 रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. याची ऑर्डर काय? 1 बाय 3, म्हणजे 1 रो 3 कॉलम. ह्याची ऑर्डर काय? 3 बाय 1. डेफिनेशन लक्षात आली? व्हॉट इज रो मॅट्रिक्स? मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली 1 रो. व्हॉट इज कॉलम मॅट्रिक्स? मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली 1 कॉलम. नाव रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. काय? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? रोज आणि कॉलम वेगवेगळे असतील, सेम नसल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं एक्झाम्पल दाखवतो. 3 1 4 2 6 7. ऑर्डर किती आहे? 2 आणि बाय 3, म्हणजे 2 रोज आणि 3 कॉलम. म्हणजे ऑर्डर म्हणजेच रोज आणि कॉलम सारखे नाहीत. मॅट्रिक्स इन विच number of rows and number of columns are not equal is called rectangular matrix. See another matrix B. बघा 3 1 4 6 2 1. याची ऑर्डर काय? 3 बाय 2. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम डिफरंट असतील तर त्याला काय म्हणायचं? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. नाव स्क्वेअर मॅट्रिक्स. बघा 1 4 2 6. मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. ह्याची ऑर्डर काय झाली? 2 बाय 2, म्हणजे रोज आणि कॉलम सारखे आहेत. अनदर मॅट्रिक्स बघा, बरोबर, 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. हे 2 बाय 2 मॅट्रिक्स आहे, हा 3 बाय 3 मॅट्रिक्स. सो व्हॉट इज द स्क्वेअर मॅट्रिक्स? Matrix in which number of rows and number of columns are equal is called square matrix. नेक्स्ट बघा, आता बघायची आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स. काय? डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे नेमका काय हे एकदा एलिमेंट समजून घ्या. बघा मॅट्रिक्स एक लिहून दाखवतो मी. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ह्याचा अर्थ समजून घ्या मॅट्रिक्सचा. हा काय? 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो सेकंड कॉलम. हा थर्ड रो थर्ड कॉलम. कॉलम हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम. आणि हे जे एकदा कळालं त्यानंतर एलिमेंट बघा. बघा 4 0 0 0 6 0 0 0 1. आता हे जे एलिमेंट आहेत कुठले? हे 3, याला म्हणायचं नॉन डायगोनल एलिमेंट. या 3ला काय म्हणायचं? नॉन डायगोनल एलिमेंट. आणि हे जे एलिमेंट आहेत कुठले? हे, याला म्हणायचं डायगोनल एलिमेंट. काय म्हणायचं? डायगोनल. बघा 4 6 1 डायगोनल एलिमेंट. हे वरचे 3 आणि हे 3 नॉन डायगोनल एलिमेंट. ज्या मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील तर त्याला काय म्हणायचं? डायगोनल मॅट्रिक्स. सो व्हॉट इज द डायगोनल मॅट्रिक्स? बघा
सपोज ए 2 0 0 0 5 0 0 0 -8. बघा फक्त डायगोनल एलिमेंटच आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत. सो व्हॉट इज द डायगोनल मॅट्रिक्स? Square matrix in which non-diagonal elements are 0. Square matrix in which non-diagonal elements are 0 is called diagonal matrix. Then what is scalar matrix? आता बघा scalar matrix बघा 5 0 0 0 5 0 0 0 5. डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत आणि डायगोनल एलिमेंट सेम आले की स्केलर मॅट्रिक्स 5 5 5 6 6 6 -1 -1 -1 ए 4 4 4. डायगोनल एलिमेंट सेम पाहिजेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे. व्हॉट इज स्केलर मॅट्रिक्स? डायगोनल मॅट्रिक्स इन विच डायगोनल एलिमेंट्स आर सेम. दुसरा बघा स्केलर मॅट्रिक्स 2 0 0 0 2 0 0 0 2. फक्त डायगोनल एलिमेंट सेम आहेत, नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत. अजून एखादा एलिमेंट बघा -3 0 0 0 -3 0 0 0 -3. Matrix in which diagonal matrix in which diagonal elements are same is called scalar matrix. Next बघा identity matrix. Identity matrix is denoted by I. यात I1 म्हणजे हा 1 is identity matrix. 1 by 1 या ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. I2 म्हणजे 1 0 0 1 म्हणजे 2 by 2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. I3 मग 1 0 0 0 1 0 0 0 1 हा 3 by 3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स लक्षात आलं म्हणजे डायगोनल एलिमेंट्स आर 1 and non-diagonal elements are 0. Diagonal elements are 1 and non-diagonal elements are 0. So what is the identity matrix? जसं आयडेंटिटीचा अर्थ समजून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. बघा एक कन्सेप्ट सांगतो. 4 + 0 4 4 - 0 4 6 + -0 6 6 + 0 6. म्हणजे कुठल्याही एलिमेंट मध्ये 0 ऍड केला किंवा मायनस केला तर मूळच्या एलिमेंट मध्ये काही फरक पडत नाही. हेन्स 0 इज अ आयडेंटिटी एलिमेंट फॉर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. म्हणजे त्या एलिमेंटचा मूळच्या एलिमेंटशी काही फरक पडत नाही. नवीन सांगतो अजून एक 3 × 1 3 3/1 3 4 × 1 4 4/1 4 -6 × 1 -6 आणि -6/1 -6. 1 चा मल्टिप्लिकेशन वर डिव्हिजन वर काही परिणाम होत नाही. हेन्स 1 इज अ आयडेंटिटी एलिमेंट फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. 0 इज द आयडेंटिटी एलिमेंट फॉर addition and subtraction. In similar fashion, identity matrix is a identity for matrix multiplication. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आयडेंटिटीचा मॅट्रिक्स वर काहीही परिणाम होत नाही. I × A बघा कुठल्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडत नाही. I × A I × B identity matrix into A inverse identity matrix into AB म्हणजे कुठल्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलं तर त्या मॅट्रिक्स मध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे X × आयडेंटिटी मॅट्रिक्स X, B × आयडेंटिटी मॅट्रिक्स
बी. राईट, आयडेंटिटीचा अर्थ कळाला. सिमिलरली आता बघणार आहे झिरो मॅट्रिक्स. नावातच डेफिनेशन आहे. काय? झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स मीन्स तो मॅट्रिक्स असेल 0 0 0 0, ऑल एलिमेंट्स आर झिरो. मॅट्रिक्स इन विच all elements are zero is called zero matrix. Zero matrix is denoted by 0. तो स्क्वेअर मॅट्रिक्सच असला पाहिजे असं काय बंधन नाही. बघा 0 0 0 0 0 0 हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे तसा. इट इज अ झिरो मॅट्रिक्स. नवीन बघा 0 0 0 0 0 0 इट इज अ झिरो मॅट्रिक्स. फक्त एकच कंडिशन आहे, मॅट्रिक्स इन विच all elements are zero. Matrix in which all elements are zero is called zero matrix. Next, transpose of matrix. काय? Transpose of matrix. What is transpose of matrix? Transpose म्हणजे समजून घ्या आधी. Suppose A is a any matrix. A, B, C, D, E, F हा मॅट्रिक्स आहे. ह्याची ऑर्डर काय? 2/3. ऑर्डर काय? 2/3. 2 रो आणि 3 कॉलम आहेत. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय ए डॅश और ए ट्रान्सपोज. मग काय करायचं ट्रान्सपोज मध्ये? फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम, सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम. आता ह्याची ऑर्डर बघा. एची ऑर्डर जर 2/3 असेल तर ट्रान्सपोजची ऑर्डर 3/2 होते. म्हणजे ऑर्डर चेंज होते. कळलं? हा बघा, व्हॉट इज अ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स? मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज इनटू कॉलम. रोज कॉलम करा, कॉलमचा रो करा. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. आता हिची ऑर्डर 2/3 असेल तर हिची ऑर्डर 3/2 होते. अजून एक एक्झाम्पल घेतो. ही ऑर्डर रेक्टँग्युलर असेल तर चेंज होते. आता समजा स्क्वेअर ब्रॅकेट असेल, समजा सी घेतला आपण किंवा बी. 2 4 -1 2 4 -1 6 तर बी ट्रान्सपोज किंवा बी डॅश बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. म्हणजे रोज आणि कॉलम काय केले? इंटरचेंज केले. म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. पण रेक्टँग्युलर मध्ये असेल तर त्याची ऑर्डर चेंज होते. जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याची ऑर्डर चेंज होत नाही. राईट. नाव नेक्स्ट सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता सिमेट्रिक मॅट्रिक्सचा अर्थ समजून घ्या. एक मॅट्रिक्स काढून दाखवतो अगोदर आणि मग लक्षात ठेवा. हा 3 4 5 इथं 4 6 7 5 8 किंवा 5 7 -2 हा मॅट्रिक्स निघ बघा. ह्याची पोझिशन काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम आणि हा सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा सेम आहे. हा फर्स्ट रो थर्ड कॉलम आणि थर्ड रो फर्स्ट कॉलम सेम आहे. आणि हा सेकंड रो थर्ड कॉलम आणि थर्ड रो सेकंड कॉलम सेम आहे. याला काय म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. दॅट इज मॅट्रिक्स ए इज इक्वल टू AIJ इज कॉल्ड सिमेट्रिक. ह्याला सिमेट्रिक कधी म्हणायचं? इफ AIJ इज इक्वल टू AJI. अर्थ समजून घ्या. आय म्हणजे रो, जे म्हणजे कॉलम. फॉर एक्झाम्पल A12 आणि A21 सेम असतो. A23 A32 सेम असतो. A13 आणि A31 सेम असतो. म्हणजे AIJ इज इक्वल टू AJI. म्हणजेच A12 A21 सेम, A13 A31 सेम, A23 A32 सेम.
आणि A11 A11च असतो, A22 A22च असतो. इथं तोच एलिमेंट असतो. नक्की कळलं? नेक्स्ट बघायचे आपल्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. काय बघायचं? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे बघा, एक मॅट्रिक्स काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा 4 6 7 8 4 2 1 5 3. आता हाच मॅट्रिक्स आहे. ह्या मॅट्रिक्स आपल्याला काय करायचं आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स करायचे आहे. तर काय करायचं पहिलं? ह्याच्यासाठी डायगोनल एलिमेंट 0 असतात. काय असतात? बघा, डायगोनल एलिमेंट काय पाहिजेत? 0 पाहिजेत. नेक्स्ट काय पाहिजे? आता बघा, हा 6 इथं -6, A21 आणि A12 आणि A21 सेम आहे पण साइन अपोजिट आहे. A13 आणि A31 हे सेम आहे पण साइन अपोजिट आहे. आणि हा A23 आणि A32 सेम आहे आणि डायगोनल एलिमेंट्स आर 0. बघा, हा सेम आहे पण साइन अपोजिट आहे. हा सेम आहे पण साइन अपोजिट आहे. हा सेम आहे पण साइन अपोजिट आहे आणि डायगोनल एलिमेंट्स आर 0. म्हणजे काय झालं बघा, डिफाईन कसा करता येईल तो? मॅट्रिक्स A इज इक्वल टू Aij is called skew symmetric. Skew symmetric if कधी Aij is equal to minus Aj. कधी? if I is not equal to j and is equal to 0 if I is equal to j. I is equal to j याचा अर्थ A11 A22 आणि A33 काय आहे? 0. I आणि j सारखा पाहिजे म्हणजे A11 A22 A33 0 पाहिजे. आणि I आणि j सारखा नसेल तर बघा, Aij इज इक्वल टू मायनस h आहे. A12 आणि मायनस A21, A13 मायनस A31, A23 मायनस A32. हा सेम आहे पण साइन अपोजिट आहे. हा सेम आहे पण साइन अपोजिट आहे. हा सेम आहे पण साइन अपोजिट आहे आणि डायगोनल एलिमेंट्स आर 0. इट इज कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता बघायचे आपल्याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. काय? अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. नीट बघा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, एक मॅट्रिक्स लिहितो बघा आधी आणि त्याचा नंतर अप्पर ट्रँग्युलर काढतो. 2 4 1 6 7 4 3 -2 5. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आणि बघा, हे डायगोनल एलिमेंट आहे. 2 7 5 काय? डायगोनल एलिमेंट. हा डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट 0 करा. हे बघा, हा 0 घेतला, हा 0 घेतला, हा 0 घेतला म्हणजे हे डायगोनल एलिमेंट आहेत आणि डायगोनल एलिमेंटचे खालचे एलिमेंट 0 म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एलिमेंट below the diagonal are 0. Square matrix in which element below the diagonal are 0 is called upper triangular. अप्पर ट्रँग्युलर का म्हणायचं? तर इथं बघा अप्पर ट्रँगल तयार होते असा आहे का, त्याला म्हणायचं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. राईट? म्हणजे डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट 0 पाहिजेत. नेक्स्ट बघा, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट म्हणजे नेमका काय बघा, हा मॅट्रिक्स हे घेतला बरोबर. बघा 2 1 4 6 ह्याला म्हणायचं मॅट्रिक्स बरोबर. आणि डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय दिस आणि डिटर्मिनंट हा व्हर्टिकल लाईन न वापरायचा. 2 1 4 6 हा मॅट्रिक्स आहे, तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलाय.
डिटर्मिनंट हा व्हर्टिकल लाईन दाखवला. मॅट्रिक्स सोडवता येत नाही, डिटर्मिनंट सोडवता येतो. हा सोडवायचा कसा नीट बघा. ह्या डायगोनल एलिमेंटची मल्टिप्लिकेशन करायची 2 into 6 राईट, मायनस साइन द्यायचा आणि हे 4 into 1 म्हणजे अँटी डायगोनल एलिमेंटची मल्टिप्लिकेशन करायची. बघा 2 into 6 मायनस 4 into 1, 2 6 जा 12 मायनस 4 इज इक्वल टू 8. डिटर्मिनंट कळाला कसा सोडवला. मॅट्रिक्स लिहिला, पण फरक लक्षात ठेवा, मॅट्रिक्स लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेट वापरायचे, डिटर्मिनंट लिहिताना व्हर्टिकल लाईन वापरायचे. बरोबर. सोडवायचा कसा, डायगोनल एलिमेंटची मल्टिप्लिकेशन करा, मध्ये मायनसच आणि अँटी डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन. आता हे 2/2 च्या झालं. आता मी 3/3 चा आपण मॅट्रिक्स डिटर्मिनंट कसा सोडवतोय बघा. डायरेक्ट डिटर्मिनंट घेतो मी. 3 2 4 1 1 5 3 2 1. हा काय तुमचा डिटर्मिनंट आहे. मॅट्रिक्स नाही लिहिला, काय लिहिलाय आता, डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंट कसा सोडवायचा बघा. फर्स्ट रो वापरा किंवा सेकंड रो वापरा, थर्ड रो वापरा, किंवा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम कुठलाही वापरला तरी चालेल. आता मी काय करतोय, फर्स्ट रो वापरून हा डिटर्मिनंट सोडवतोय. तर हा A11 एलिमेंट घ्यायचा 3 इन ब्रॅकेट -2 मधला मायनस घ्या म्हणजे अपोजिट साइन, आणि 4 इन ब्रॅकेट. काय केलं बघा, हा 3 प्लस आला प्लस, मायनस आला मायनस, हा 4 प्लस आला प्लस, मायनस आला मायनस, आणि हा प्लस आला की मायनस घ्यायचा आणि मायनस आला की प्लस घ्यायचा. आता पुढं काय करायचं बघा. आपल्याला 3 घेतला का नाही, तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा. 3 बघा, तो फर्स्ट रो मध्ये आणि फर्स्ट कॉलम, तो रो आणि तो कॉलम सोडून द्या. म्हणजे किती राहिले, 1 5 2 1. हे 1 into 1 1 मायनस 2 into 5 10. कळालं. नेक्स्ट, आता हा 2 घेताना तो कुठल्या रो मध्ये, फर्स्ट रो, कॉलम कुठल्या, सेकंड, म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. म्हणजे 1 5 3 1 राहिला, 1 into 1 1 मायनस 3 5 जा 15. राईट. आता हा 4 घेतला इथं, 4 फर्स्ट रो मध्ये आणि थर्ड कॉलम तो सोडून द्यायचा, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. मग 1 1 3 2 राहिला, 2 into 1 2 मायनस 3 into 1 3. 3 1 minus 10 minus 9 minus 2 in bracket 1 minus 15 minus 14 plus 4 in bracket 2 minus 3 minus 1. right. हे 9 3 जा 27 मायनस आणि हे मायनस प्लस 14 दोन्ही 28 मायनस 4 1 जा 4. ठीक आहे. 1 प्लस 1 मायनस आले की मायनस, 2 वेळा मायनस आले की प्लस घ्यायचा, 1 प्लस 1 मायनस आले की मायनस. आता बघा 28 मधनं 27 गेले 1 आणि 1 मायनस 4 म्हणजे -3. बघा 2/2 चा कसा सोडवला, 3/3 चा कसा सोडवला. नेक्स्ट भाग आहे तुमचा सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे काय, मॅट्रिक्स ए ला सिंग्युलर म्हणा. मॅट्रिक्स ए इज कॉल्ड सिंग्युलर इफ. आता कसा डिटर्मिनंट काढला, डिटर्मिनंट 0 आला की सिंग्युलर म्हणायचं. मॅट्रिक्स ए इज कॉल्ड सिंग्युलर इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. नेक्स्ट, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स ए इज कॉल्ड नॉन सिंग्युलर. काय, नॉन सिंग्युलर म्हणजे इफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट 0 आला की सिंग्युलर आणि डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला की नॉन सिंग्युलर. नेक्स्ट भाग आहे इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिक्स. समजा बघा, मॅट्रिक्स ए
1 ए बी सी डी. दुसरा बघा, बी घेतला, ए बी सी डी. दोन मॅट्रिक्स इक्वल कधी, तर दोघांच्या ऑर्डर सारखी पाहिजे. बघा, ह्याची ऑर्डर काय 2/2, याची ऑर्डर काय 2/2. दोघांचे ऑर्डर सेम पाहिजे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम पाहिजे. हा ए आणि हा इथं एच आहे, इथं बी आहे, इथं बीच आहे, इथं सी आहे, इथं सीच आहे, इथं डी आहे, डी आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम आहेत. बरोबर. आणि आता असं लिहिलं, समजा दोन मॅट्रिक्स इक्वल केले. समजा बघा, ए बी सी डी इज इक्वल टू 3 5 6 -7. हे दोन मॅट्रिक्स आता मध्ये इक्वल लिहिलंय आणि इकडे एक मॅट्रिक्स काढलाय. याचा अर्थ काय होतो, टू मॅट्रिक्स आर इक्वल. मीन्स ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 5, सी इज इक्वल टू 6 आणि डी इज इक्वल टू -7. लक्षात आलं. दोन मॅट्रिक्स इक्वल होण्यासाठी दोन कंडिशन आहेत. कधी दोघांची ऑर्डर सेम पाहिजे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. पाठ कळा. हे जेवढे टाइप्स तुम्ही क्लिअर कराल तेवढं तुम्हाला पुढचा भाग क्लिअर कळेल. थँक्यू व्हेरी मच.